डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुभाषजी, ज्या ज्या वेळेला मराठा आंदोलनं झाली त्या वेळेला डबेवाल्यांच्या संघटनेनं त्यांना जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे। अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेला त्यांना गरज होती तिथे डबेवाल्यांची संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी सुद्धा राहिलेली आहे। आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अत्यंत वेगळ्या अवस्थेपर्यंत पोहोचलंय, कारण त्यांच्या प्रकृतीवरती बेतलेलं दिसतंय। त्यांच्या नाकामधून रक्त सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे। आता तर आम्ही त्यांची बातमी ऐकली, त्यांची तब्येत खूपच नाजूक झालेली आहे। जर मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काही अपाय झाला तर महाराष्ट्रातला भूतो न भविष्य असं मराठ्यांचा उद्रेक होईल आणि या उद्रेकाची संपूर्ण जबाबदारी सरकारवरती राहील। आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली होती। ते सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्ही देऊ। मग आता ही शपथ कुठे गेली? सरकारला आमची विनंती आहे, मागे एकदा झालं होतं, गड आला पण सिंह गेला, तर आता असं मराठी होऊ देणार नाही। गडही राहील आणि सिंहही राहिला पाहिजे। सरकारला आमची विनंती आहे, मराठ्यांचा उद्रेक जर तुम्हाला रोखायचा असेल तर आपण तातडीनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा, अधिवेशन बोलवा आणि त्याचा कायदा पारित करा, अशी सरकारला विनंती आहे। अगदी सुभाषजी, नेमकी डबेवाला संघटनेकडून तुमची काय भूमिका असणार आहे सरकारकडे? बघा, मुंबईचा डबेवाला हा मुंबईत जरी काम करत असलं तर आम्ही मराठी आहोत। माझा आजा डबेवाला होता, माझा वडील डबेवाला होता, आम्ही डबेवाले आहोत। तर आम्ही परंपरेने डबेच व्हायचे का? जर आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळेल, तेही शिकतील, तेही अधिकारी होतील, त्यांनाही नोकऱ्या मिळतील। तेव्हा मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मुंबईच्या डबेवाल्यांना आरक्षण पाहिजे। सरकारला आमची विनंती आहे, जर मराठ्यांचा उद्रेक तुम्हाला रोखायचा असेल, मनोज जरांगे पाटील मगाशी म्हणाले कदाचित श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकेल इथे, निश्चित तशी परिस्थिती होईल। तेव्हा सरकारला विनंती आहे की तातडीने अधिवेशन घ्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा, त्यांचा जीव वाचवा। जर त्यांच्या जीविताला काय अपाय झाला तर मराठा ते कदापि सहन करणार नाही। मराठाच्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागेल। बरं, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी सुभाषजी।